नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण वयवारीच गणित घेऊन आलोय. वयवारीच गणित कसं आहे बघा. आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. समजा आर्यनचं वय x मानलं आणि आदितीचं वय y मानलं, त्यांचं गुणोत्तर किती आहे 4:5. हा, पुढे काय दिलंय बघा. आणि आदिती आणि अथर्व, आता बघा आदितीचं वय किती मानलंय आपण y, अथर्वचं वय समजा z मानूया, त्यांचं गुणोत्तर किती आहे 3:2 आहे. तर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष आहे, तर अथर्वचे वय काढायचे. आता बघा अथर्वचं आपण झेड मानले. आता बघा आर्यनचं किती तरी आपलं 24, म्हणजे ते किती आलं हे 24/4 5, हे किती आलं y. हे जर सॉल्व केलं 4 1 4, हे किती आलं 6 4 24 6. मग किती आलं बघा. हे कोणाचं वय निघलं आपल्याला, आदितीचं वय किती निघलं आपल्याला 6 पंचे 30 वय निघलं. ओके, पुढे काय दिलं परत, आदिती व अथर्व यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:2 आहे. आता बघा ह्याचं वय काढलं आपण, किती आलं हे बघा. आदितीचं वय किती आलं तर 30, इथे 30 लिहून टाकलं, ते 3/2, इथे किती आलं झेड. आता बघा जर छेद साहित्य बघा हे समान जर असेल तर वरचा भागाकार वर कॅन्सल करायचा. 3 दाय किती आलं 30, 10/z बरोबर किती आलं 1/2. हे जर सॉल्व केलं तर z बरोबर किती आलं 20. म्हणजे z कोणाचं वय मानलं होतं आपण बघा, अथर्वचं वय विचारतो. मग अथर्वचं वय किती ऑप्शन मध्ये 20 वर्ष. ओके, फक्त रेशोचा प्रॉब्लेम वापरायचा, फक्त रेशोच्या प्रॉपर्टी वापरायच्या, A/B C/D च्या फॉर्म्युला वापरायच्या फक्त. ओके, थँक्यू. हा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण वयवारीच गणित घेऊन आलोय. वयवारीच गणित कसं आहे बघा. आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. समजा आर्यनचं वय x मानलं आणि आदितीचं वय y मानलं, त्यांचं गुणोत्तर किती आहे 4:5. हा, पुढे काय दिलंय बघा. आणि आदिती आणि अथर्व, आता बघा आदितीचं वय किती मानलंय आपण y, अथर्वचं वय समजा z मानूया, त्यांचं गुणोत्तर किती आहे 3:2 आहे. तर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष आहे, तर अथर्वचे वय काढायचे. आता बघा अथर्वचं आपण z मानले. आता बघा आर्यनचं किती तरी आपलं 24, म्हणजे ते किती आलं हे 24/4 5, हे किती आलं y. हे जर सॉल्व केलं 4 1 4, हे किती आलं 6 4 24 6. मग किती आलं बघा. हे कोणाचं वय निघलं आपल्याला, आदितीचं वय किती निघलं आपल्याला 6 पंचे 30 वय निघलं. ओके, पुढे काय दिलं परत, आदिती व अथर्व यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:2 आहे. आता बघा ह्याचं वय काढलं आपण, किती आलं हे बघा. आदितीचं वय किती आलं तर 30, इथे 30 लिहून टाकलं, ते 3/2, इथे किती आलं झेड. आता बघा जर छेद साहित्य बघा हे समान जर असेल तर वरचा भागाकार वर कॅन्सल करायचा. 3 दाय किती आलं 30, 10/z बरोबर किती आलं 1/2. हे जर सॉल्व केलं तर z बरोबर किती आलं 20. म्हणजे z कोणाचं वय मानलं होतं आपण बघा, अथर्वचं वय विचारतो. मग अथर्वचं वय किती ऑप्शन मध्ये 20 वर्ष. ओके, फक्त रेशोचा प्रॉब्लेम वापरायचा, फक्त रेशोच्या प्रॉपर्टी वापरायच्या. A/B